जर का विकला गेला असता स्वाभिमान बा भीमा तुझा, जर का विकला गेला असता स्वाभिमान बा भीमा तुझा, आमची जिंदगी नरकातच सडली असती। ज्याच्या हाती जसा लागला त्याने तसा भीम वाटून घेतला, ज्याच्या हाती जसा लागला तसा भीम त्याने वाटून घेतला। माझ्या हाती भीमाचा लढा लागला तो मी रक्तात ओतून घेतला। आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी माझ्या शब्दामध्ये बाबासाहेबांचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी मी मांडत आहे। जर शब्द मांडत असताना जर काही चूक झाली तर तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा सहकारी म्हणून ती चूक तुम्ही पदरामध्ये घ्याल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो। मी सांगेन जगाला ओरडून, मी सांगेन जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता, मी सांगेन जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता। गाडून पोटची 4 लेकरं, गाडून पोटची 4 लेकरं ह्या मातीमध्ये कसा समाजासाठी जगला होता। मी सांगेन जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता। गाडून पोटची 4 लेकरं या मातीमध्ये या समाजासाठी कसा लढला होता। बघून सभेमध्ये रमाईला, बघून सभेमध्ये रमाईला जरीचा फेटा अंगावरती नेसलेला, बघून सभेमध्ये रमाईला जरीचा फेटा अंगावरती नेसलेला माझा बाप सभेमध्ये ढसाढसा रडला होता। मी सांगेन जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता। औषधासाठी पैसे नाहीत म्हणून, औषधासाठी पैसे नाहीत म्हणून पोटचा गोळा राजरत्न हातामध्येच गेला होता। औषधासाठी पैसे नाहीत म्हणून पोटचा गोळा राजरत्न हातामध्येच गेला होता। अरे आपल्या पोटची 4 लेकरं मातीमध्ये गाडणारा, या समाजासाठी आपली पोटची 4 लेकरं या मातीत गाडणारा माझा फक्त भीमराव होता। वर्णव्यवस्थेच्या बाजारात, या वर्णव्यवस्थेच्या बाजारात प्रत्येक जण आपल्या जातीने माजला होता। वर्णव्यवस्थेच्या बाजारात प्रत्येक जण आपल्या जातीने माजला होता। निसर्गाची देण असलेलं हे पाणी, निसर्गाची देण असलेलं हे पाणी याला आपल्या जातीचा कुंपण बांधून बसला होता। त्याच वर्णव्यवस्थेच्या छाताडावर, त्याच वर्णव्यवस्थेच्या छाताडावर भीम माझा थया थया नाचला होता। मी सांगतो जगाला ओरडून, मी सांगतो जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता। कुत्र्या मांजरापेक्षाही हीन जीवन होतं तुमचं आणि माझं, कुत्र्या मांजरापेक्षाही हीन जीवन होतं तुमचं आणि माझं। गाव कुसा बाहेर उंबरठा होता, कुत्र्या मांजरापेक्षाही हीन जीवन होतं तुमचं आणि माझं। गाव कुसा बाहेर उंबरठा होता। स्पर्श केला तरी विटाल होता, स्पर्श केला तरी विटाल होता आणि सावलीचाही विटाल होता। स्पर्श केला तरी विटाल होता आणि सावलीचाही विटाल होता। मागितलं जर का प्यायला पाणी, मागितलं जर का प्यायला पाणी तर पाण्यालाही नकार होता। आणि लागलाच जर का चुकून माठाला हात आमचा, आणि लागलाच जर का चुकून माठाला हात आमचा तर पाठीवरती चापकाचे फटके पडायचे। मित्रांनो, पाठीवरती चापकाचे फटके पडायचे, एवढा त्यांना बाट होता। मी सांगेन जगाला माझा भीम कसा जगला होता। 6 डिसेंबर 1956 ला, 6 डिसेंबर 1956 ला हा धगधगता अग्नी शांत झाला होता। 6 डिसेंबर 1956 ला हा धगधगता अग्नी शांत झाला होता। सांगा ना मित्रांनो, मरणानंतर पण हा संघर्ष कोणाच्या वाट्याला आला होता। 6 डिसेंबर 1956 ला हा धगधगता अग्नी शांत झाला होता। अहो सांगा ना मित्रांनो, हा संघर्ष मरणानंतर कोणाच्या वाट्याला आला होता। जाळण्या चिता भीमाची, जाळण्या चिता भीमाची त्याच शिवाजी पार्कवर विरोध कोणाचा होता। जाळण्या चिता भीमाची त्या शिवाजी पार्कवर विरोध कोणाचा होता। जाळली चिता भीमाची चंदनामध्ये, जाळली चिता चंदनामध्ये भीमाची 9 कोटी लेकरांनी आसवांचा पूर वाहिला होता।
कारण तळमळलेल्या पाखरांचा आधार, या तळमळलेल्या पाखरांचा शेवटचा आधार माझा भीम बाबा आम्हा सगळ्यांना पोरका करून गेला होता, आम्हा सगळ्यांना पोरका करून गेला होता. आणि म्हणूनच आज या चौदार तळ्याच्या ठिकाणी मी आवर्जून एक गोष्ट सांगतो. मी बाबासाहेबांचा संघर्ष वाचला, मी बाबासाहेबांचं जीवन वाचलं आणि या 2 ओळी मी स्वतः बाबासाहेबांसाठी लिहिलेल्या आहेत. माझ्या लेखणीला ती धार कधी आलीच नसती, माझ्या लेखणीला ती धार कधी आलीच नसती, ती शाही पेनामधली कधी कागदावरती उमटलीच नसती, जर का वाचले नसते मी बा भीमाला अन रमाला, जर का वाचले नसते मी बा भीमाला अन रमाला, ती शाही पेनामधली कधीच सुकली असती. माझी तहान बिस्लरीच्या पाण्यानेही भागलीच नसती, माझी तहान बिस्लरीच्या पाण्यानेही भागलीच नसती, कारण वर्णव्यवस्थेने ती माझ्यापर्यंत कधी पोचूच दिली नसती. माझी तहान बिस्लरीच्या पाण्यानेही कधी भागलीच नसती, कारण वर्णव्यवस्थेने ती माझ्यापर्यंत कधी पोचूच दिली नसती. जर का संघर्ष केला नसता बा भीमाने या चौदार तळ्याचा, जर का संघर्ष केला नसता बा भीमाने या चौदार तळ्याचा, तुम्हाला आणि मला पाण्याची चव कधी कळालीच नसती. जर का संघर्ष केला नसता बा भीमाने या चौदार तळ्याचा, तर तुम्हाला आणि मला या पाण्याची चव कधी कळालीच नसती. मी लिहिला शब्द जेव्हा ती शाही ही निळी होती, मी लिहिला शब्द जेव्हा ती शाही ही निळी होती, झालो नतमस्तक बा भीमा तुझ्या चरणावरती. मी लिहिला शब्द जेव्हा ती शाही ही निळी होती, झालो नतमस्तक बा भीमा तुझ्या चरणावरती. जर का विकला गेला असता स्वाभिमान बा भीमा तुझा, जर का विकला गेला असता स्वाभिमान बा भीमा तुझा, आमची जिंदगी नरकातच सडली असती. सर्वांना जय भीम.